तर लिव्हिंग वर्ल्ड या संदर्भात आतापर्यंत आपण कशाचं ऍडॅप्टेशन पाहिलं, प्लांटचं, हे की नाही, की वनस्पती वेगवेगळ्या प्रदेशात असताना कशा पद्धतीनं ऍडॅप्टेशन करतात. जसं की आपण पाहिलं की हिम प्रदेशातील ज्या वनस्पती आहेत देवदार, पाईन सारख्या, तर त्यांचा आकार कसा आहे, शंकू सारखा, ज्याच्यामुळे त्याच्यावर काय साचून राहू नये, बर्फ साचून राहू नये, बरोबर आहे का. आणि त्याचं जे स्टीम आहे, खोड आहे, हे याच्यावर एक विशिष्ट प्रकारची काय असते, बार्क, साल असते, त्याच्यामुळे थंडीपासून त्याचं काय होतं, प्रोटेक्शन. त्यानंतर आपण वडाचं झाड संदर्भात पण पाहिलं की त्याला काय असतात, पारंब्या है ना, प्रोप्रोड्स, ज्याच्यामुळं त्याचा एरिया जो आहे हा जास्त विस्तारलेला असतो. वेली जे आहेत ज्यांना आपण क्लाइंबर्स म्हणलो, तर याच्यामध्ये काय ते आधाराने वाढतात, त्याच्यामुळे त्यामध्ये काय करतात, ते स्प्रिंग सारखं टेंड्रिल्स तयार करतात, त्याच्यामुळे आधाराने वाढतात, ठीक नाही. हे वेगवेगळे डेझर्ट प्लांट्स पाहिले आपण, कोणते, वाळवंटी वनस्पती, न्यूरम सारखे ना, कॅक्टस सारखे, की ज्याला पानं आहेत का, नाही. तर इव्हॅपोरेशन, बाष्पीभवन होऊ नये म्हणून काय झालेलं आहे की पानांचं रूपांतर थेट कशामध्ये झालेलं आहे, स्पाइन किंवा थ्रोम्स, काट्यामध्ये झालेलं आहे. आणि त्यामध्ये आपण पाहिलं होतं की जे फोटोसिंथेसिस आहे हे प्रोसेस कशाच्या थ्रू चालते, स्टीम, कारण स्टीम मध्ये काय प्रेझेंट आहे, त्यांच्या क्लोरोफिल प्रेझेंट आहे, है ना. हे अशा पद्धतीचं वेगवेगळ्या प्लांट्स मधलं अडॅप्टेशन या अगोदर आपण डिस्कस केलंच आहे. आज आपल्याला डिस्कस करायचं आहे अडॅप्टेशन इन एनिमल्स. यामध्ये आपण अगोदर बोलू फिशेस संदर्भात. आता जनरली एक्वेटिक एनिमल्स जे पाण्यामध्ये राहणारे प्राणी आहेत, जलचर, हे की नाही, तर यामध्ये सर्वात जास्त प्रामुख्याने पाणी म्हणलं की आपल्याला कोण आठवतं, फिश. आता फिशची वैशिष्ट्य तुम्हाला सांगायची गरज नाही, स्केल्स ऑन स्किन अँड फिन्स. आता फिन्स म्हणजे काय, पर, की तुम्हाला माहित आहे की जे स्विमिंग आहे पाण्यामध्ये, जे स्विम करतात फिशेस, हे कशाच्या साहाय्यानं, परांच्या साहाय्यानं, फिन्सच्या साहाय्यानं. तर त्याची जी त्वचा आहे आणि जे त्याचे पर आहे, तर त्याच्यावर काय असतात बरं, स्केल्स. स्केल्स म्हणजे काय असतात, खवले असतात, बरोबर. त्यानंतर टॅपरिंग बॉडी. आता टॅपरिंग म्हणजे काय की त्याला तुम्ही जर पाहिलं तर समोरचं पण जो फेस आहे त्याचा चेहऱ्याकडचा भाग तो टॅपरिंग निमुळता होत गेला आहे, आणि मागं जरी पाहिलं आपण तर ते सुद्धा कसं आहे, थोडा टॅपरिंग आहे. म्हणजे पहा स्पिंडल शेप कसं असतं माहितीये का, बघा हा असा टॅपरिंग होत असतो का, तर असं तुम्हाला दोन्हीकडे दिसेल फिशेसचं. तर आपण बोलत होतो की जी स्किन आणि फिन्स आहे त्याच्यावर काय प्रेझेंट आहे, स्केल्स प्रेझेंट आहे. बॉडी जी आहे ती कशी आहे, निमुळती होत गेली आहे, टॅपरिंग एंड अशा शेपला कोणतं शेप म्हणायचं, स्पिंडल शेप. अशा पद्धतीची रचना कोणाची आहे, फिश. आता ब्रीदिंग जे आहे हे कशाच्या साहाय्याने होतं, गिल्स, म्हणजे माशांच्या शरीरावर जर पाहिले तुम्ही कल्ले असतात, पाहिजे की नाही, आणि या कल्ल्यांच्या द्वारे ते काय करत असतात, श्वसन करत असतात, ओके. आणि सो आता ऍज यू नो की तुम्हाला माहित असेल की हवेमध्ये तर ऑक्सिजन आहेच प्रेझेंट, त्यात तर विषय नाही, बरोबर. किती टक्के आहे हवेमध्ये ऑक्सिजन, किती आहे, 21% ऑक्सिजन हे एअर मध्ये प्रेझेंट आहे. पाण्यामध्ये सुद्धा जर पाहिलं आपण तर ऑक्सिजन प्रेझेंट असतं, कारण पाण्याचं ऋण सूत्र काय आहे, H2O आहे का मग ऑक्सिजन याच्यामध्ये. तर पाण्यातला ऑक्सिजन जो आहे तर हे युटिलाइज करत असतात एक्वेटिक एनिमल्स असो, प्लांट्स असो. तर अशा पद्धतीनं ब्रीदिंग जी आहे ही कशाच्या साहाय्याने होते, गिल्सच्या साहाय्याने होते. आईज हॅव ट्रान्सपरंट आयलिड्स. आता माशांना तर डोळे असतातच, आणि त्याच्यावर जर पाहिलं तर जे आयलिड्स आहेत पापण्या, तर त्या कशा आहेत, थोड्याशा ट्रान्सपरंट, म्हणजे कशा आहेत, पारदर्शक स्वरूपाच्या आयलिड्स असतात. एअर ब्लॅडर विदिन बॉडी. आता या अगोदर आपण पाहिलं होतं की लोटस प्लांट मध्ये पाहिलं होतं आपण की त्याच्यामध्ये काय होतं बरं, एअर सॅक प्रेझेंट होते, त्याच्यामुळे लोटस, लिली सारखे जे एक्वेटिक प्लांट्स आहेत हे पाण्यावर काय होतात, फ्लोट, तरंगतात. मग आता हे जे मासे आहेत हे पाण्यामध्ये का तरंगू शकतात, का पोहू शकतात, याच्या मागचं रिझन जर पाहिलं आपण तर काय आहे, एअर ब्लॅडर. तर एअर ब्लॅडर त्यांच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असल्यामुळे ते पाण्यावर काय करू शकतात, तरंगू शकतात, पाण्यामध्ये स्विम करू शकतात. हे त्याच्या मागचं काय आहे, सायंटिफिक रिझन. त्यानंतर सेकंड पाहू आपण फ्रॉग. फ्रॉग जर पाहिलं आपण वेब
टोज. आता तुम्ही फ्रॉगचे पाय पाहिले असेल, बरोबर आहे का? तर कसे असतात बरं, थोडेसे म्हणजे असे सॉफ्ट असतात, बरोबर आहे का? ज्याच्यामुळे त्याला काय करता येते, या ठिकाणी जम्प करता येते. जम्प केल्यावर पण त्याला काही इंजुरी होते का? नाही. अशा प्रकारचे वेब टोज आहेत. स्लिपरी स्मूथ स्किन, आणि त्याची जी त्वचा आहे तो सातत्यानं, तुम्हाला माहिती आहे का? आता हा एम्फिबियन आहे. एम्फिबियन म्हणजे पाण्यामध्ये पण राहू शकतो आणि जमिनीवर पण राहू शकतो, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, उभयचर, बरोबर. आता पाण्यामध्ये जास्त वेळ असल्यामुळे त्याची स्किन जी आहे ती स्मूथ आहे आणि थोडीशी स्लिपरी सुद्धा आहे. आपण जर त्याला पकडण्याचा प्रयत्न केला तर तो काय होतो, आपल्या हातातून स्लिप होतो. एम्फिबियन तर सांगितलं मी तुम्हाला. एम्फिबियन म्हणजे तो कुठे कुठे राहू शकतो, जमिनीवर पाहून राहू शकतो, लँडवर, आणि कुठे राहू शकतो, वॉटर मध्ये पण राहू शकतो. पण त्याच्यामध्ये मोस्ट इसेन्शियल पॉइंट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे की जे ब्रीदिंग आहे, तर जेव्हा तो वॉटर मध्ये असतो ना, तर पाण्यामध्ये असताना त्याचं श्वसन हे कोणत्या अवयवाद्वारे चालतं, स्किन, म्हणजे तो त्वचेमार्फत काय करत असतो, श्वसन करत असतो. कशामध्ये असताना, पाण्यामध्ये असताना. आणि लँड, जमिनीवर असताना जी श्वसनाची क्रिया आहे, ब्रीदिंग, ही कशाच्या साहाय्याने चालते, नोज या ऑर्गनच्या साहाय्याने चालते. त्यानंतर टिपिकल कलर ऑफ फ्रॉग्स बॅक हेल्प टू हाईड. आता बऱ्याच वेळेस काय होतं की तुम्ही फ्रॉगचा बॅक साइडचा कलर बघा, ते ज्या प्रदेशामध्ये आहेत त्यासारखा त्यांचा काय असतो, रंग असतो. समजा ते गवतामध्ये असतील तर त्यांचा बॅकचा रंग कसा असतो, हिरवा असतो, बरोबर आहे का? आणि येतं लक्षात. म्हणजे निसर्गता त्याच्यामध्ये अडॅप्टेशन कसं आहे की दुसऱ्यांच्या नजरेला पडू नये म्हणून ज्या एरियामध्ये राहतो त्यापेक्षा सारखं त्याचा काय असतो, मिळता जुळता काय असतो, रंग असतो. हे त्याच्यामधलं काय आहे, अडॅप्टेशन आहे. त्यानंतर अडॅप्टेशन इन फॉरेस्ट अँड ग्रासलँड अॅनिमल्स. आता पहा, आपण 2 एक्झाम्पल घेतले होते. कशामध्ये, अक्वेटिक अॅनिमल मध्ये. एक कोणता घेतला होता आपण, फिश, आणि दुसरा कोणता घेतला, फ्रॉग. याच्या व्यतिरिक्त डक आहे, बदक. तर बदकाचं तुम्हाला माहित आहे की बदकाचा समजा त्याचे सुद्धा वैशिष्ट्य तसेच आहे. पहा, त्याचे टोज जे आहेत हे वेब्ड टोजेस, म्हणजे त्याला पडदा असतो. पडद्यामुळे काय होतं की ते त्याचं, तुम्ही जर त्याचे लेग्स पाहिले ते एकदम कसे आहेत, थोडेसे त्याच्यामध्ये पण थोडस म्हणजे एकदम सॉफ्ट असतात. पण त्याच्यामुळे तो पाण्यावर काय होतो, सहज काय होतो, तरंगू शकतो, एक नाही. असं डकचे वैशिष्ट्य असतात. ठीक आहे. तुम्ही इंडिव्हिज्युअली स्वतः काय करू शकता, पण नेटवर जा आणि वेगवेगळ्या अक्वेटिक अॅनिमल्स, त्यांची रचना कशी आहे, त्यांचे फीचर्स, कॅरेक्टरिस्टिक्स कसं आहे, है ना, हे तुम्ही काय करू शकता, सर्च करू शकता. त्यानंतर आता आपण बोलू फॉरेस्ट आणि ग्रासलँड एनिमल्स मधले कार्निव्हरस एनिमल्स, जे मांसाहारी किंवा हिंस्र प्राणी आहेत. ओके. आता मांसाहारी प्राण्यांमध्ये वैशिष्ट्य जर पाहिलं तर यांचे लेग्स हे कसे असतात बरं, स्ट्रॉंग असतात. का? कारण यांना भक्ष्याला पकडायचं असतं, बरोबर आहे का? त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य म्हणजे की लेग जर स्ट्रॉंग असतील तर ते रन सुद्धा कसं करू शकतात, फास्ट रन करू शकतात. त्यानंतर कॅप्चर प्रे, म्हणजे जे भक्ष्य पकडण्यासाठी त्यांना जे अटॅक करावा लागतो, हे नाही, म्हणजे रन फास्ट आणि अटॅक, बरोबर का? त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्या दातांची, नखांची रचना पण बघा, ठीक आहे नाही. त्याच्यामुळे निसर्गतः त्यांचं असं अडॅप्टेशन झालेलं आहे की ते सहज त्यांच्या भक्ष्याला पकडू पण शकतात आणि त्यांना ते इझिली डायजेस्ट पण करू शकतात, ठीक नाही. जसं की पुढे दिलंय पहा, क्लॉज अँड कॅनिंग टीथ्स आर शार्प अँड पॉइंटेड, म्हणजे त्यांची जी नख आहेत, त्यांची जी दात आहेत ती अतिशय अनोकुचीदार आहेत, बरोबर आहे का? शार्प असतात आणि टोकदार असल्यामुळे त्याचा फायदा काय आहे की एकदा का प्रे पकडलं, भक्ष्य पकडलं की ते त्याला काय करतात, या ठिकाणी सहज त्याला त्याचे स्मॉल पीसेस मध्ये रूपांतर करून ते काय करू शकतात, डायजेस्ट करू शकतात. आता टायगर मध्ये स्पेशली तुम्हाला आणखीन एक अडॅप्टेशन दिसून येईल की त्याची जी पॉज आहेत तर ते कसे आहेत, पॅडेड, म्हणजे गादी असल्यासारखं त्याचं पाय आहे. आता आपण जमिनीवर चलतो, आपला स्पष्ट आवाज येतो, पण वाघ जेव्हा चलतो तेव्हा त्याची चाहूल लागते का लवकर, नाही. कारण पॅडेड पॉज मुळे काय होतं की जे प्रे आहे, त्याचा भक्ष्य आहे, त्याला अंदाज लागतो का टायगर आलेला आहे का, नाही. म्हणजे हा त्याचं हे काय, त्याचं नॅचरल काय आहे, अडॅप्टेशन आहे. या अडॅप्टेशन मुळे त्याला थोडासा बेनिफिट होतो.
त्यानंतर आईज लोकेटेड इन फ्रंट ऑफ द हेड. आता जे मांसाहारी प्राणी आहे ना, तर त्यांना काय करायचं असतं, त्यांचं भक्ष्य पकडायचं असतं, म्हणजे त्यांचं टार्गेट असतं. टार्गेट असल्यामुळे निसर्गात त्यांचे डोळे जर पाहिले आपण तर हेडच्या काय आहे, समोरच्या बाजूला आहे. लक्षात आलं का, साईडला आहे का. पहा तुम्ही शाकाहारी प्राणी किंवा पक्षी पहा, त्यांचे कुठे असतात बरं, साईड टू साईड डोळे असतात, कारण त्यांना जास्त व्हिजन कव्हर करावं लागतं. पण यांना जास्त व्हिजन कव्हर करायचं आहे का, नाही. यांना दूरवरचं जे आपलं प्रे आहे ते पकडायचं आहे. म्हणजे यांचे डोळ्यांची जी पोझिशन आहे ही त्यांच्या गरजेनुसार. लक्षात आलं. पुढच्या स्टँडर्ड मध्ये तुम्ही बघणार आहे की इव्होल्युशन हे जे होतं ना, कोणत्याही सजीवामध्ये हे ज्या स्पेसिस तयार झाल्या त्यांच्या गरजेनुसार तयार झालेल्या आहेत, इथे लक्षात. मग मांसाहारी प्राण्यांची जे डोळे आहेत हे हेडच्या इन फ्रंटला का आहे, कारण त्यांना प्रेला शोधायचं आहे, दुरून त्याच्यावर काय ठेवायचे आहे, नजर ठेवायची आहे, हे लक्षात. त्यामुळे त्यांच्या आईसची जी पोझिशन आहे हे त्यांचं एक अडॅप्टेशन आहे. एक्झाम्पल तर माहिती आहे तुम्हाला, डॉग, फॉक्स, टायगर असेल, लायन असेल, बरोबर. असे तुम्ही असंख्य मांसाहारी प्राण्यांची काय करू शकता, नावं सांगू शकता. आता कार्निवरस नंतर आता आपण हर्बेरियस अॅनिमल्स बद्दल बोलू. ठीक आहे. आता हर्बेरियस अॅनिमलचं वैशिष्ट्य काय आहे, आईज बिलो फोरहेड ऑन द आयदर साइड ऑफ द हेड. म्हणजे जे फोरहेड आहे आपलं कपाळ, त्याच्या थोडस खालच्या बाजूला डोळे असतात आणि ते पण हेडच्या आयदर साइडला, म्हणजे एक या साइडला आणि एक या साइडला असतं. आता याचा फायदा काय आहे, वाईड अँगल व्हिजन. पहा हरिण पहा तुम्ही, हरणाला काय करावं लागतं बरं, सगळीकडे पाहावं लागतं की त्याच्यावर कोणी अटॅक करायला लागतं नाही, बरोबर आहे का. म्हणजे जास्त एरिया कव्हर करण्यासाठी त्यांच्यामध्ये नॅचरली अडॅप्टेशन झालं आणि फोरहेडच्या खालच्या बाजूला दोन्ही साइडला त्यांचं काय आहे, डोळे आहे. मांसाहारी प्राण्यासारखे फ्रंटला आहेत का, नाही. त्यानंतर त्यांचे पण लेग जे आहेत ते लॉंग असतात, टॅपरिंग विथ स्ट्रॉंग होज. आता काय होतं की कार्निवरस मांसाहारी प्राण्यांना काय करायचं आहे, शाकाहारी प्राण्यांना पकडायचंय, भक्ष्य करायचं आहे. आणि शाकाहारी प्राण्यांना स्वतःच काय करायचं आहे, प्रोटेक्शन, संरक्षण करायचं आहे. मग हे संरक्षण करण्यासाठी त्यांचे जे पाय आहेत ते कसे आहेत, लांब आहेत आणि टॅपरिंग. आणि खाली जर पाहिलं तुम्ही, है ना, तुम्ही हरणाचे असतील, काळवीट यांचे पाय पहा, हे की नाही, तर असे तुम्हाला लाकडासारखे दिसतील थोडेसे, हे की नाही, टॅपरिंग निमुळते होत गेलेले आहेत. मग हे असं काय, कारण त्यांना काय करायचं आहे, स्वतःच प्रोटेक्शन करायचं आहे. इयर्स लॉंग अँड फ्रीली मुव्हिंग. आणि त्यांचे जे कान असतात हे कान कसे बरं, लॉंग म्हणजे थोडेसे लांब असतात आणि फ्रीली मुव्हिंग म्हणजे सहज हालचाल करतील असे त्यांचे कान आहेत. हे कशासाठी असेल बरं त्यांचं अडॅप्टेशन, की एखादा शत्रू त्यांना भक्ष्य करण्यासाठी येत असेल तर अशा वेळेस त्यांना संकटाची काय लागली पाहिजे, चाहूल लागली पाहिजे. म्हणजे दूरवरचे साऊंड त्यांना इझिली त्यांच्या कानावर स्पष्ट आढळले पाहिजे. आणि याच्यासाठी त्यांच्या कानांची रचना कशी आहे, लांब तर आहेच, प्लस फ्रीली मुव्हिंग आहे. म्हणजे जास्तीत जास्त साऊंड त्यांच्या कानानं काय केला पाहिजे, कॅच केला पाहिजे. त्यानंतर टीथ जे आहे ते सुद्धा स्ट्रॉंग आणि टफ आहे, कारण हे शाकाहारी आहेत. परंतु यांना काय करायचंय बरं, अरे डेफिनेटली यांना वनस्पती वगैरे जे आहेत, है ना, जे काही ते या ठिकाणी गवत वगैरे खाणार, त्यांना इझिली त्यांना काय करता आलं पाहिजे, डायजेस्ट करता आलं पाहिजे. म्हणून त्यांचे दात जे आहेत हे कसे आहेत, मजबूत आहेत. कारण तुम्हाला माहित आहे प्लांटचे बरेचसे पार्ट्स कसे असतात, थोडेसे टफ असतात, बरोबर आहे का. मग त्यांना ते चांगल्या पद्धतीनं चावण्यासाठी त्यांचे जे दात आहेत ते नॅचरली कसे आहेत, स्ट्रॉंग आणि टफ आहे. एक्झाम्पल जर पाहिलं आपण, डिअर, हरिण असेल, ब्लॅक बग्स, काळवीट असेल, तर हे कशामध्ये यांचा समावेश होतो, हर्बेरियस अॅनिमल्स मध्ये. ओके. आता यानंतर आपण डेझर्ट आणि त्यानंतर आणखी वेगळ्या पद्धतीचं अडॅप्टेशन हे नेक्स्ट लेक्चर मध्ये डिस्कस करू.